गुड मॉर्निंग। तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि किती थंडीच्या दिवसात उठायचं नाही म्हटलं तरी उठावं तर लागणारच एक ना एक वेळेस, कारण पुढची कामं आपल्याला करायची आहेत। एक नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे। तर सकाळ सकाळी उठलेली आहे मी आणि त्याचबरोबर आहे ना आधी तोंड वगैरे धुवून घेतलं आणि त्यानंतर टॉवेलने ना असं छान असं पुसून वगैरे घेतलेलं आहे मी। तर आपण आहे ना चेहरा आणि केस ते थंड पाण्याने धुतले पाहिजे। तर शरीर म्हणजे केसांसाठी पण चांगले थंड पाण्याने केस धुतलेले, जेणेकरून केस तुटत नाहीत आणि चेहरा पण थंड पाण्याने धुतला ना तर पिंपल्स वगैरे येण्याचं प्रमाण कमी होतं। त्यामुळे थंड पाण्यानेच चेहरा धुवायचं। तर तेच केलेलं आहे मी। सकाळ सकाळी उठल्याबरोबर आहे ना थंड पाण्याने चेहरा वगैरे धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आलेली आहे मी किचनमध्ये। तर सकाळी उठल्याबरोबर आहे ना मी गरम पाणी घेत असते, त्यामध्ये जिरे ओवा टाकून, कधी नुसतंच गरम पाणी घेत असते तर कधी लिंबू टाकून घेत असते। तर तेच मी आज फक्त गरम पाणी करून घेतलेले। तर ओतून घेते आता ग्लासमध्ये आणि छान असं बसून थोडंसं एक एक घोट करून प्यायचं पाणी। एकदम पण असं प्यायचं नाही आहे आपल्याला। आणि पाणी पीत मी पुढचा विचार करते की म्हणजे आजचं रुटीन पुढं काय करायचं वगैरे ते। तर आज फौजींची सकाळची ड्युटी होती, त्याच्यामुळे नाश्त्याला पोहे करून दिले होते, त्याचबरोबर आम्हाला पण करून ठेवले होते मी। तर तेच आता पाणी पिल्यानंतर इथे ना मी दरवाजा उघडून पाहते तर आज पण भरपूर अशी थंडी होती। तर दरवाजा उघडून बाहेर बघितलं तर आणखीन काही सूर्य वगैरे उगवलेला नव्हता। 6:45 वाजलेले होते। ईशू आणि हर्षू दोघं पण झोपलेलेच होते। दरवाजा उघडून फक्त बाहेर पाहिलं तर भरपूर वारं पण सुटलेलं आणि थंडी पण होती। फक्त बघून मग नंतर लगेच आतमध्ये आली आणि दरवाजा लावून घेतला मी। इथं आल्यापासून बघते मी दिल्लीची थंडी कशी येते। एकदम असं धुक्यासारखं दिवस रात्र चाललेलं असते इथलं वातावरण। आणि काल रात्री तर पाऊस पण झाला काही ठिकाणी। इकडे झाला नाही, आम्ही इथं राहतोय तिथं, पण झाला काही ठिकाणी पाऊस। त्यानंतर मी आले घरामध्ये आणि आता बसून येणे एका ठिकाणी एक्सरसाइज करणार आहे मी आता, जे मी रोज करते त्यातलं थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे। तर अर्धा तास मी एक्सरसाइज करत असते रोज। खूप मोठा होईल व्हिडिओ म्हणून मी ना फास्टमध्ये दाखवलेला आहे। एक्सरसाइज करून झाली माझी, त्याच्यानंतर मग मी आले झाडून काढण्यासाठी। आधी किचनचं इथलं साफ करून घेते आणि त्यानंतर मग बेडरूमचं तिकडचं साफ करून घेते। झाडून काढायच्या आधी मी पाणी तापायला ठेवलं होतं, तर पाणी तापून झालं माझं झाडून काढेपर्यंत। त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली छान अशी मी। आणि आपल्या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी तर घेतलीच पाहिजे, त्यासाठी आहे ना चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावले मी आणि नंतर मग मॉइश्चरायझर वगैरे हाताला पायाला सगळीकडे लावून घेणार आहे। तर आता चेहऱ्याला मी आहे ना ॲलोवेरा जेल लावून घेते इथं। तोपर्यंत आहे ना छान आंघोळ वगैरे झाल्यानंतर बघितलं तर सूर्य पण छान असं उगवलेला होता
आणि छान दिसत होतं बाहेरचं वातावरण पण. आणि खाली जी गाडी होती ना तर ती भुस्सा आलेला आहे तिथं पलीकडच्या साईडला ना दूर अशा म्हशी आहे तर तिथं आला असेल. गुड मॉर्निंग, नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असेल. तर चला तर मग माझं आजचं इथून पुढचं काय रुटीन असेल तर ते पण तुम्हाला शेअर करणार आहे. आता आलेले आहे किचनमध्ये, तर जे पोहे आहेत ना ते गरम करते. आणि हर्षू, इशू आणि मी आम्ही तिघं पण आहे ना नाश्ता करून घेतो छान असा पोह्यांचा. तर इशूला पण पोहे भरपूर आवडतात आणि हर्षू पण खातो. हर्षूचं काही नसतं ते काय असेल तो खातो. तर चला तर मग छान असा नाश्ता करून घेतो. आधी छान असे पोहे आणि त्याच्यावरती खोबरं टाकलेलं मला प्रचंड आवडतं, तर तसंच करून घेतलेली आहे प्लेट मी. नाश्ता ते केला आम्ही सगळ्यांनी आणि त्यानंतर मी ठेवलेला आहे चहा. नाश्त्यानंतर चहा घेते मी, उपाशीपोटी घेऊन चहा, त्यामुळे ॲसिड वगैरे तयार होते. त्यामुळे मी नाश्ता केला आणि त्यानंतर चहा घेते. आणि हर्षू आहेत ना दोघंजण खेळतात. एक हर्षू बघा खेळ चालू, कॅरी बॅग सगळ्या काढलेत आणि सगळ्या कॅरी बॅग आहेत ना खाली टाकलेत त्याने. त्यानंतर मी देवपूजा करताना ना हर्षू आणि इशू दोघं पण येत असतात. आणि हर्षूला एक अगरबत्ती पाहिजे असते आणि इशूला एक अगरबत्ती पाहिजे असते, त्यांचं रोजचं ठरलेलं आहे. तर आज आहे ना इशू व्हिडिओ शूट करत होती म्हणून आली नाही आणि हर्षू आलेला होता आणि अगरबत्ती घेऊन बसलेला होता तिथं. तर तुळशीला लावायला तोच घेऊन जातो अगरबत्ती. तिथली देवपूजा झाली, त्याच्यानंतर मी आणि हर्षू चालले आता बाहेरची देवपूजा करायला. तर तुळशीमध्ये अगरबत्ती, पाणी, तर तिथली देवपूजा करून घेतात आम्ही. देवपूजा झाली आणि इकडे माझं लक्ष गेलं तर इथली जी पोल आहे ना तर त्याची ते तार आहे ना तर त्याच्यावरती आहे ना तो मोर बसलेला होता. थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला म्हणजे दिसेल. झूम केल्यानंतर आहे ना कॅमेरा थोडासा हलत होता, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर मी आलेली आहे नाश्त्याची जी भांडी काही होती तर ती घासण्यासाठी. तर आधी धुतलेली जी भांडी आहेत ना ती सगळी पलीकडच्या साईडला ठेवून दिली आणि त्याच्यानंतर ही नाश्त्याची जी पडलेली भांडी होती तर ती सगळी क्लीन करून घेते मी आधी पहिल्यांदा. त्यानंतर मी आहे ना माझे केस जे होते तर ते चांगले कोरडे करून घेतले, कारण जास्त वेळ जर ठेवलं थंडीच्या दिवसामध्ये तर सर्दी होण्याची शक्यता आहे. तर छान असे पुसून घेतले आणि कोरडे करून घेतले म्हणजे वाळतील लवकर. कोरडे करून घेतले त्यानंतर लगेच मी ते केसांना तेल लावून घेते. म्हणजे तेल लावलं की नंतर लगेच विंचरून घ्यायचे म्हणजे जास्त केस तुटत नाहीत वल्ल्या केसांमध्ये. कोरडी झाल्यानंतर जर गुंता काढला तर जास्त केस येतात तुटून, म्हणून येत ना वल्ली आहेत तोपर्यंतच मी तेल लावते त्यांना आणि त्यानंतर मग विंचरून वगैरे घेणार आहे. आपल्याला जास्त करून आहे ना मुळांना तेल लावायचं असं, त्याच्या रूटला जास्त वरून नाही तेल लावायचं. मुळं जे आहेत ना तिथंच तेल लावून घ्यायचे. आणि तेल वगैरे लावून झालं त्याच्यानंतर मी आहे ना बॉडी लोशन लावून घेते सगळ्या हाताला, पायाला आणि चेहऱ्याला तर ॲलोवेरा जेल लावलेलंच आहे. अशी मी आहे ना माझ्या स्किनची काळजी घेत असते. नंतर इशूला आणि हर्षूला आंघोळ घालून घेतली मी. आणि काल त्यांना ना पोलिओ दिला होता तर त्याचं ही अशी निशाणी नाही का पोलिओची, मला ते आठवलं आणि ते पोलिओची निशाणी आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर इशूला आहे ना मी अभ्यासाला बसवलं, इशूचा अभ्यास वगैरे घेतला. तर चला तर मग असं होतं माझं सकाळचं रुटीन थंडीमधलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.